मी सामान उचलून देतो. हे खूप भारी आहे. एकच खूप भारी आहे. माणूस आहे. हे 2 मी नेतो. आणि हे कालचं मी उचलो. कुठलं ते मोठं तू उचल ना. जा रे. तर हे आपलं अनबॉक्सिंग सुरू आहे आता. हो भाऊ. आज माझा एक अलग विचार चालू आहे. ते न लावता मला काय ते ऍडजस्ट करावं होतं. तू असं कट कर. हे कट कर आणि हे याला वेल्ट कर. मार्केट बनवून आणला चष्मा दाखव ना. हाय नवीन गॉगल रविदाचा भाई साहब. ओ हो जो पॅनियर आहे तो उघडतोय. पाऊस पडलेला आहे मित्रांनो. ही आपली झाली आहे पूर्ण मिनी टायगर जे बोलतायत ते आयुष्यात सगळी लोक. आणि काय वाटतंय बघा ना गाडी. ओ हो हो हो. मी सामान उचलून देतो. काय बोलतोस. बोल ना काय बोलतोस. हे खूप भारी आहे. एकच माणूस आहे. एक काम कर मी इथे ठेव. हे 2 मी नेतो. आणि हे कालचं मी उचलो. कुठलं ते मोठं तू उचल ना. जा रे. पहिलाच दिला आणि कॉन्टॅक्ट. हे भाई नेलो. हे खोल ना. उघड भाई. कौशिकदाने नेलेलं आहे सामान तिकडे. आता मी हा मोठा बॉक्स नेतो. रविदा छोटा बॉक्स नेतो. चाललाय बघ. थँक्स कौशिकदा. चल आपण जाऊया आता. त्याने नेलं सामान. अच्छा. ट्रान्सफर घेऊन गेला. हे मी नेतो. त्याला चढ होतं एका येस. तू का नाही हे मी उचलतो. तू बोलते हा उचल. चालेल ना. दरवाजा खोला तो. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. शेरूचा लागला बॉक्स खाली. नमस्कार साहेब. हा बघ. अरे रंजनी साई बघ. अरे खाली उतर. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. उतर खाली उतर. भाई साहेब दादा हे ठेवूया आधी. तू त्याच्यावरती ठेव. साई आता उठ. तर मेन स्टँड. याचं मेन स्टँड आहे. हा एकाने लावलाय मेन स्टँड. लावलाय कोणी. एकाने कोणतं लावलाय पण तो मला व्हिडिओ पाठवायचा ना. पण तो बोलतो क्वालिटी बरोबर ना अजिबात लावू नको बोलतो. ओके मग नाही लाव जाऊ दे. चला तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो हा ब्लॉगचं. 2 मिनिटं थांबा जरा. आम्ही सेट होतो. त्यानंतर आम्ही ब्लॉगचं जे मेन कारण आहे का आणली हिरकणी आज इथे. तुम्हाला एवढे बॉक्स जे मोठे मोठे दिसतात आहे आणि जे कौशिकदाने एवढं आणलंय. आज तुम्हाला कौशिकाची पण गाडी दाखवतो. त्याने जे काय केलंय ना जे तुम्हाला करायला देत नाही वाईट ना तर त्याने कुठे कुठे वाईट केलंय तुम्हाला दाखवेल तो. चला. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा आवडता प्रथमेश आलोय परत एकदा तुमच्या आवडत्या रविदाला. तर पहिला तर ब्लॉग आपला खूप फेमस झालाय भाई. तो लाईट बीट वाला. आणि तो मेसेज जो रविदान दिलेला कुठला मेसेज आपला फॉग लाईट वाला. आणि त्याच्यानंतर आणखीन एक बोललो होतो मी. हा एक सरप्राईज आहे. हा ती आज आहे. आणि ते सरप्राईज आता ते मोठे मोठे बॉक्स तुम्ही बघितलं विनूने शूट केलेलं. कौशिकदाने पण जे उचललं ते काय तू सांगून टाक काय काय ते आज काय करणार आहे. सॅडल स्टे लावणार. पॅनियर्स टॉप बॉक्स. थोडंसं मॉडिफिकेशन आहे. ते झाल्यावर एकदम कळेलच काय. आणि मजा येणार आहे. म्हणजे ही गाडी ऑलरेडी यूज आहे आपली. ती पाठून जी यूज होणार आहे. आणि परत लोक आपल्याला बोलणार की हिमालयन 450. आज त्याला मिनी टायगर बनवणार. मिनी टायगर तर आजची टॅगलाईन अशी असेल की अपाचीला बनवली मिनी टायगर.
तर ही आपली आज मेन आहे ब्लॅक मस्त जे टॉप बॉक्स आणि सगळं आणलंय ते तुम्हाला दाखवीन. अनबॉक्सिंग आता होईलच फटाफट. बाकी आमचे जे रायडर आहेत रेड बायकर्स मंजुमन बॉईज तर ते पण दाखवतो आणि बस आज आपल्या हिरकणला मग फटाफट आपण करूया तयारी. Ready आहे ना? चला चला चला. तर आमचा जो मेन जो हेल्पर बॉय आहे बरोबर आहे करू टाक. हे सगळे आता जेजुरी पासून हा मेन माणूस आहे बघा. हा आम्हाला सगळ्यांना गाईड करतो कळतं इथे बसून ना. कसं गाईड करतो हे नीट करते नीट कर ना बरोबर ना. तू काय बोलतो माझ्याशिवाय होईल काय तुमचं काय. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर हा कौशिक दा आणि आपला हेमंदा पण आहे आज. हेमंदा आता जस्ट महाकाल आणि कुठे जाऊन आलास उज्जैनला जाऊन आला जस्ट. आणि ही आपली नाव काय आता रुद्र. तर ही नंतर आपण इंट्रोड्यूस करू. आता हे फटाफट बॉक्स अनबॉक्सिंग करू. इकडे पण ठेवलेत ते फटाफट हे करूया आणि चला मग उघड्या. तर हे आपले अनबॉक्सिंग सुरू आहे आता. नाईस. बघूया फिटिंग आहे हे अँगल सांग सगळं. ओहो मोटो केअर. हा तर हे जे सामान बघताय तुम्ही ते सगळं रविदा इन्स्टॉल करतो. रविदास आणतो. रविदास पूर्ण बोलतात ना पॅनियर सकट सॅडल्सचे सकट फुल गाडी रेडी करतो. हे कुठल्या कंपनीचं आहे. हा मोटो केअर. मोटो केअर ना. हा रविदा मोटो केअरचं सामान आणतो. ऑफकोर्स तुम्ही जे सामान ते पण तो आणेल पण हे त्याचं बेस्ट आहे. आणि हे बघा हे मस्त हे अपाचीचे RTX चे स्पेशली सॅडल्स ते आलेत. हो भाऊ हे सॅडल स्टे आहे आणि ते पॅनियरचे हे फिटिंग. पॅनियरचे फिटिंग आहेत हे सॅडल आणि हे साईडचे. रविदा असं दाखवणार काय काय लिहिलंय त्याच्यावरती. हे बघा हे RTX लिहिलं त्याने स्पेशली शोधून काढलेले आहेत. अपाची RTX आणि हे जे मोटो केअरचं जी साईन आहे ती त्याने सुंदर आहे. आता अपाची आली मस्त वाटत रे. कडक वाटतंय मस्त हे शोधून जर काढलं. समजा हे जर समजा व्हाईट केलं तर मला छान दिसेल. रविदाने बघूया. हा काय बोलतोय व्हाईट केलं तर छान दिसेल मला असं वाटतं. तर रविदाने हिंट दिलेली आहे आपल्याला जे आम्ही मॉडिफिकेशन करतो एक वेगळंच की असं नाही तो आणल्यावरती असं जे गाडीला best गाडीला वाटेल. गाड वगैरे व्हाईट आहेत हा तर व्हाईटचा लुक्स थोडासा वेगळा आहे. तर ह्याला हे जरा व्हाईट केलं तर बघूया आपण कसं आहे ते पहिला. म्हणजे तू बोलतोस की हे जे सगळं गार्ड आहे ते सगळं वाईट आहे म्हणून मग हा पण एक व्हाईट केलं तर थोडंसं उठून दिसेल. मस्त वाटेल मला तेच वाटतंय पूर्ण. आणि चेसी पण म्हणजे आहे आपण नेकेट जरी आपण पॅनियर न लावून पण गाडी चालवली तर हा. दिसायला पण छान दिसेल. सुंदर वाटेल ना. हा सेकंड पार्ट काढला व्हाईट. बघूया आपण बघूया. कसं वाटतं काय ते. हो मला वाटतं तुझी आयडिया ती चांगली आहे. जरा इन्स्टॉल करून बघ जर मॅच होत असेल मग उद्या खर्च नको करू. करेक्ट हा चालेल करूया. तर हे सजेशन्स आहेत वेगवेगळे. तर जे बेस्ट वाटेल ते आपण करू ह्या बाईकला. आणि हे सगळं त्याच्या डोक्यातली जी आयडिया आहे वेगवेगळी ते आपण करतोय आणि करूया मग आता चला. एकदम शाबी वाटते. काय कशी त्याला इलाज नाही. हा डायरेक्ट लागायचा असा. कंचा यो डायरेक्ट लागेल पहिला लागेल कसं मग तो यो तो पाठ आहे ना कंचा. चवाला पाठ पाहिजे. आणि यो डायरेक्ट लावायला नाही ये अशी बसावं लागते ते. हा पण ते काय माझे डायरेक्ट नाही यो आहे ना यो रगड नाही लागेल. यो आहे ना पॅनला अशी हलतान. आलं लक्षात मी काय होतं लास्ट टाइम मी सुयशचे. सुयशचे लावून बघितले होते तर ते असे हलत होते. ते गद्याला का बोचका बांधा मोड त्याचे हलतान ते आणि ते हल्ले नाही पाहिजे. हे कसे याला या गोष्टीला असं तू काही सपोर्ट नाही देऊ शकत. नाही हे काय ऍक्च्युली हे ते शो आहे लुक्स आहे त्याचा. पहिला एक लावून बघूया ना यो लावल्याच्या असं समजावत नाही. ते मला वाटते तुला याने बॅग्स टाकल्यानंतर क्लिपिंग करावं असेल. हा असू शकतो. बॅग्स हा दा काय वाटतं. कंपनीने ऑलरेडी दिलेलं आहे हा आणि ऍक्च्युली बरोबर आहे ते. काय दिलंय हा कंपनीने काय म्हणजे फिटिंग दिलेलं ऑलरेडी. ओके दिले तर हा मग खासा दिलेलं आहे चेसीला त्या हिशोब बोल्ट टू बोल्ट होईल. काय ऑल्टरेशन काय जरूरत नाही. व्यवस्थित दिसेल काय प्रॉब्लेम नाही.
तू बोललास तर काय प्रॉब्लेम आहे? साडी गार्ड ठेवायची आहे. नाही नाही, काढ काढ. काढ, साडी काढ. ते कधीपासून काढायचं आपल्याला. ठीक आहे. आम्ही पूर्ण रेड बायकर कोणी पण ते आम्ही ठेवतच नाही. कोणी पण. नाही ठेवत नाही ऍक्च्युली. आहे हा सेफ ऍक्च्युली. मागे जो लेडीज बसतो साडी गार्ड मध्ये साडीसाठी आहे. पण जे मी खरं आहे ते सांगतो, म्हणजे 411 भरपूर लोकांचे गाड साडी गार्ड रायडिंगला क्रॅक होऊन तुटलेत आणि टायर मध्ये घुसलेत. काय बोलतो एवढं? हा एवढं झालेलं आहे. म्हणून मी जो रायडर आहे त्याला साडी गार्ड काढून टाकतो. हा बरोबर, तेच. तो रायडर अडकला नाही पाहिजे ना रस्त्यात. बरोबर. इथे सिटीमध्ये ठीक आहे, पण जेव्हा खड्ड्यात आदळते गाडी तेव्हा साडी बरोबर. गार्ड ब्रेक होतो. करेक्ट. आणि 90% रॉयल एनफिल्डचे तुटलेत. आता मला बाकीच्या तर मला माहित नाही. ओके 90%. 90%. अरे बाबा. तर मित्रांनो, जे पण रायडर असतील त्यांना पण मी एवढंच सांगेन, रॉयल 411चे 411चे बाकीचे नाही. आपले बाकीचे हिमालयनचे. क्लासिकचे साडी गार्ड रगड आहे. कौशिकाचा तो पण रगड आहे. 450चा पण रगड आहे. पण आम्ही काढूनच टाकतो, मला रिस्क नको. करेक्ट. हा बघा, याचा पण जो गाड आहे ना तो पण बोलतो. तर मित्रांनो, तेच रायडर लोक स्पेसिफिकली हे जर असेल साडी गार्ड तर काढून टाका. बस कशाला ना, तो बोलतो 411चे होते तुटतात. हा. बाकी 450चा मॅच पण ते उगाच ज्याला पाहिजे त्याला. 90% तुटलेत तर मग मी जरा भीतीच वाटत रायडरला बोलायला. करेक्ट. साडी गार्ड त्रास होतो रायडिंग मध्ये. करेक्ट. चांगलं आहे पण ते काढलेलं बरं आहे. आणि दुसरी गोष्ट ही की रेड बायकरचं एक सीन आहे, म्हणजे आम्ही जेव्हा पण लांबून बाईक कशी ओळखतो आम्ही, ती पण आज गोष्ट आम्ही लावणार आहे. पाठीहून आम्ही बाईक कशी ओळखतो रेड बायकरची, ती पण तुम्हाला आज सांगतो कशी ओळखतो. ती लास्टला लागेल आपल्याला, सांगेन मी काय असेल ते. हा मग ये नाही ये सांग पण बोलला तो काहीतरी बोलला तो. सही आहे बोला. सही आहे. आता बोला सही आहे. सही आहे बोलला. नशीब. आता सही आहे तो कधीच बोलत नाही. हे छान वाटतं ना. नाही पण आपण वाईट करूया. बोला तो बोला. बोला तो बोला. हा 2 मिनिटं थांब रे, मला खरं बघून दे. जर होत असेल ए ती रिंग आहे यांची. काय राजा ये मग तू असं कट कर, हे कट कर आणि हे याला वेल्ट कर. तुम्हाला माहिती अशा ग्रुपमध्ये काही मित्र असतात असे. हाच तो मित्र. तो जो आहे ना, हाच तो मित्र. बघा इकडे बघा कौशिक. अलग ही लेवल का बंदा था. सोशल हे कट कर आणि ते जॉईंट कर. काय माहित नसतं त्यांना ह्याच्याबद्दल. हे काय काहीतरी कट करायला जॉईन करायला बोलतो. असं करतो तोड का बोल, त्याला कट कर बोल. अरे अरे देखो तो यहाँ पे, अभी देखो तो. बरोबर क्लायंट आहे तरी. हे जे आहे हे या साईडला आपण फिट केलं बरोबर. आता या साईडला तो फिट करतो. तू असंच कसं करतो रे? ते लावून बिऊन नाही करत काय? सवय झाली. आई शपथ. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. और मार्केट वरून आणला चष्मा. ओहो. हा. रवी दादाने घातला गॉगल. पोरी झाल्या पागल. शपथ. तर दाखव इकडे. ते इथं दाखव पेटून. पेटू जातं कशाला पाहिजे तुला. तर दाखव ना. हाय नवीन गॉगल रविदाचा भाई साहब. ओहो. तुम खुद देखो, ये देखो कि मैं इस दुनिया का सबसे हैंडसम बंदा हूं या नहीं. रविदाने घातला गॉगल. तू बीप करणार, मी बोलणार तू बीप करणार. नाही नाही बोल. आता राहू दे, बोल, बोलायचं बोल. नाही. मला बोलायचंच नाही. अरे बोल ना. हा असं ह्याला बरोबर बसतं तर बरोबर आहे. एकदम करेक्ट. चालेल. एकदम कट टू कट. हा म्हणजे हे पण दिसेल ना तर मस्त दिसेल. हा
हे आता जस्ट रविदान आहे ना ते मॉडिफिकेशन केलं आहे जस्ट त्याच्याप्रमाणे. हे जे आहे थांबा दाखवतो. ह्याच्यावरची जे पट्टे होते ना बघा हे दिसते ते त्याने मधले जी पट्टी आणि होती ती काढून टाकली त्याने. मार तू बस बस भाई बस. माझ्यावरती अरे चिव चिव करतो आज चिव चिव बोलतो ह्यानी माझे एवढं चंचल. हा चल घे ना असं. तर आपला फायनली पॅनियर आहे तो उघडतोय. हे माझे काही कामाचे बाहेरचे काही गावाचे यही तो कंटेंट है यही तो कंटेंट है कसं बोलतो कंटेंट है. ओहो काढलेला भाई माल. माझे उठा भाई. ओहो एक नंबर. हे भाई हे साइडेड हो हे साइडेड हो मित्रा मित्रा हे साइडेड हो. पहले पकड़ में केस तो पेपर 1 2 3. ओहो विनू विनू कडक काय बा 2200 रुपये ना. हलके आहेत ना. हा तुला पाहिजे ते भारी होते. ते भारी होते. हा बरोबर 2200 रुपये ना. थोडा आराम आहे हो केवढा आराम. हा खूप हलके आहेत. माणूस बघून घेतलेत माणूस बघून पॅनर घेतलेत झेपता आणि जमता येईल म्हणून. हे बरं आपल्याला भेटलं बघा का सीटचे बाईकचे ठेवायला मस्त आहे हे कोण नाही काय वापरत यार. आला रविदा ते साईला झोपवली तरी रोगी रोगी तर तुला जरा गाव मग सुटला. मग तसं नाही तो बोलला टाइमपास करतो चला आता काढा. आता हे काय आता हे काय हो, आपलं काम झालं भाऊ. कट कट कट. अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग. मित्रांनो रायडिंग करायला तर सगळं हजामात करावी हे लागते. लक्षात घ्या हे लक्षात घ्या मित्रांनो. हे बाबा हा डेंजर शॉप डेंजर. वेगळा आहे. लाईटीच्या शपथ भाई आरी आरी आणला होता पाठी. आरी 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 नाही ना मॅक्सी जरा बघ ना जाळा कुठला कलर विचारून ते बघ तिकडे आहे का नाही. काय क्लिप मला मग काढणार असते. पाऊस पडलेला आहे मित्रांनो. पाऊस डेंजर. काय बोलतो भाई काय बोललास. मी बोलत होतो काय घरी जेव्हा टीव्ही चालू होते ना तर माझी मम्मी जेव्हा फर्स्ट टीव्हीवर जे युट्यूबवर व्हिडिओ बघते ना ती आधी तुझी व्हिडिओ बघते. अरे बाप. त्यानंतर मग काय रेसिपी वगैरे जे काय असेल ना अरे अरे वा 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 ते खरंच. म्हणजे एवढं प्रेम आहे अरे, म्हणजे खरंच. आपुलकीपणा आपुलकीपणा. व्हिडिओ मध्ये एवढं दिसून येते. वा 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 ते खूप अप्रिशिएट आहे. थँक्यू अरे बाबी थँक्यू सो मच यार भाई थँक्यू थँक्यू. नाही पण खरंच खरंच काकू तुम्ही असे बघताय असं प्रेमाने सपोर्ट असू द्या. खूप बरं वाटतं जेव्हा आपलीच लोकं आपल्या कामाबद्दल असं बोलतात ना तर खरंच बरं वाटतं. तर असेच ब्लॉग खूप येतील असेच खूप सारे. आता आपले माऊलीला तर पहिल्यांदा मी त्यांना माऊलीला तर भेटेन ना. माऊलीला मी येतोय नक्की वारीला आपल्या तर भेटू आपण नक्की. पण हां मी मम्मीला बोललो काय प्रथमेश येणार आहे माऊलीला. हां तर मम्मी पण थोडी अशी स्माइल दिला म्हणजे ती आतून खुश झाली. आतून खुश आहे. अरे वा 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 खरंच खरंच थँक्यू सो मच काकू थँक्यू सो मच खरं. हो 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 नाही आता चालू एक साईडचं झालं. हा एक स्पेक्स आहे. हा जर कोणाला पाहिजे असेल तर रविदाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला याचा हे दाखवतो. मेन गावाबियाला पण यूज करू शकतो. दादा जरा हे बटन दाब. हां घालतोस तू. हां घाल घाल. अरे बाबा दिसायला पण सेक्सी दिसतो आणि एक नंबर. हां असंच ठेव इथेच ठेव. हां बरोबर. ही एक लाईट आहे. प्रकाश बघा खतरनाक आहे एवढा. लाईट कडक आहे. त्यानंतर हां हो 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 एक नंबर. आईन्स्टाईन वाटतोय तो. आणि हे लो बीम पण आहे हाय बीम पण आहे. बस दिसतो ना आईन्स्टाईन
बस एक नंबर. बस ना. लागलं TVS व रॉयल एनफील्ड. हा बरोबर आहे. एक नंबर एक नंबर. हा बरोबर. हे आपले पॅनियर्स फायनली लागलेत मित्रांनो. आता हे आम्ही परत काढणार आहे ते पण सांगतो मी का ते. पण आता पुरती बघून घ्या गाडी पाठून. काय वाटते गाडी वाटून दादा? भयानक वाटते. भयंकर म्हणजे काय? भयानक म्हणजे काहीतरी असं वाटतं भेंडी काय चालवतोय. टॉप बॉक्स. अजून एक डब्बा यायचा आहे. सचिन थोडासा मॉडिफायशन बाकी आहे अजून. हा. आणि आपण काय काढणार आहे हे सांग जरा परत. कलर थोडासा फुटला असणार. कुठला कलर मारतो आपण? White. ओहो. तर हा व्हाईट कलर मारतो आपण ह्याला म्हणून आपण काढणार परत ते. सध्या झालं फायनल फिटिंग झाली आपली. सचिन कसं वाटते बाई? आपल्या मेन माणसाला विचारूया आता. मेन माणूस साहेब कॅमेरा तुमच्यावरती आहे. पहिला गडी बाद पहिला. मस्त वाटत. कडक वाटतं बाई कडक. तुम्ही कसं वाटतं? बाहेर ना बाप 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 मजा आहे. बघायलाच मजा वाटते. काढ तू डायरेक्ट. झाली अनबॉक्सिंग. हा आपला टॉप बॉक्स भाई साहब. ब्लॅक 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 ती आपली प्लेट खालची. हा JDRचा टॉप बॉक्स. हा पण रविदानेच. काय वाटतं? खाली ठेवून बघतो रे. BMW काय बोलतो? टायगर. काय मिनी टायगर. मिनी टायगर BMW कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. शपथ दादा कसं वाटते? दादा भयानक भयानक. खरं बोलतोय एकदम खरंच. आवडलं. अरे मला तर अजून लावलं फिट नाही केलंय. करतोय तुम्ही बाकी आहे काम. तू जे काय केलंयस ना आई शपथ दुलन रे. पाठवून बघ. हीच ती बोलतात ना कामाची जी आपली बोलतो ना आपलेपणा. हेच मी प्रत्येकाला सांगत असतो की रविदा कडे या. आज दुसऱ्यांची गाडी म्हणून नाही करत तो स्वतःची गाडी म्हणून करतो. आणि हीच गोष्ट आहे. बघा तुम्हीच बघा किती वाजलेत. बरोबर 11:15 वाजले आलेत. आणि हा भाऊ पण थांबला आमच्यासाठी सचिन दा. बाकी मटकीची उसळ पण नाही झाली ठीक आहे पण चिल्ला खायचंय. आणि हा आता हे पण करतोय रविदा. ह्याला टॉप बॉक्स आपल्या पॅनियरचं फिटिंग झालंय सगळं ऑलमोस्ट. फक्त हे काढून मग मी पेंट बीटला देणार थोडंसं. आयडिया आहे काय ना काय ते पण आपण प्रोसेसमध्ये बघू. पण आता मेन आहे टॉप बॉक्सची प्लेट. तू आता बोलतोय की आता फिट करतो नॉर्मल तू. आता टेम्पर फिट करतो. रात्र झाली ना. हा बरोबर. मग आता हे परत फिट करून उद्या खोलायचं पेंटिंग साठी. करेक्ट. तर ही आमची सेकंड प्रोसिजर आहे. आता झालंय. नॉर्मली आमचं लावून झालं असतं आज. जर मी कुठली सेम कलरची बाईक किंवा असं असतं ब्लॅकच पाहिजे असतं तर आम्ही असंच ठेवलं असतं. हे बघा टॉप बॉक्स पण फिटिंग झालेला आहे. आणि आत्ताच्या आत्ता केला आपण. किती 11:15 घेतलं 12 त्यांनी संपवलं पण काम फॅब्रिकेशनचं. तर सगळ्यांचे काय कारण की पॉईंट्स वेगवेगळे असतात ना तर म्हणून मग त्याने आता फटाफट लावून टाकलं. तो आता बोलला की आत्ता जा कारण की ऑलरेडी लेट झालं आहे. म्हणून मग आता आम्ही करू. नंतर मग आपण हे पण रंगवणार आहे वेगळं. हे पण मला रेड कलर मी चालू डोक्यात होता तर रेड कलर करूया आपण. आई नवीन गाडीला कोण असं बोललं ना की जीव काय सगळं धोका येतो. हा सच में यार. तो बघ आई शपथ. तो खाली ते पडताय ना असं वाटतं त्याच पडतं माहितीये काय. आई शपथ. बघ आता भाई. विनू संभाल भाई साहब. हा ये बघ एवढं बरोबर आहे. सीट तो सीट एवढी बरोबर आहे ना. मागे एवढी बरोबर आहे ना. हा जास्त आरामात काही टेन्शन नाही.
एक नंबर वाटतंय. बाप बेटा काय वाटतं माहिती का, आई शपथ. तर ही जी गाडी आहे आपली, ही आपली झाली आहे पूर्ण मिनी टायगर जे बोलतायत ते आई शपथ सगळी लोक. आणि काय वाटतंय बघा ना गाडी. ओ हो 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 बाईक. तर आता आजचा तर दिवस आपला हा पूर्ण झालाय. करेक्ट, हे सगळं डन झालंय. दादा पुढची प्रोसिजर काय आता उद्याची? आणि पुढची प्रोसेस म्हणजे उद्या परत ओपन करणार, हां ओपन करून पेंटिंगला पेंटिंगला लागणार सगळे पार्ट सर्व जेवढे आहेत ते. बॉक्स नाही रे, हा म्हणजे जे पण फक्त जे जे म्हणजे आतमधले जे गार्ड आहेत ते सगळे, हे सगळं प्लेट्स आणि हे सगळं वाईट करायचे ना. व्हाईट करायचं आणि एक रेड करायचं. हा, ते गेल्यावरती आणि मग परत फिट करा, मग फायनल. परत मग final. आणि त्या तू आतमधल्या प्लेट्स आणि बोललास त्या त्या पण. त्या पण नंतर. तर मित्रांनो डन झाली आहे. आजचा ऑलमोस्ट ब्लॉग संपलाय. जर काय वाटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आधीच करून ठेवा. बस धमाल. या पावसात ऑलरेडी गाडी रेडी झाली आहे आणि कमाल. रविदा बाप वाटते गाडी, आवडली खूप बाप, धमाल खरंच. तुला आवडली ना? बघ मला तर भयंकर आवडली. जे मला दिसलं त्याच्याहून डेंजर दिसते. काय बाईक दिसते बघा ना यार मित्रांनो, खरंच. आता त्या बाईकला ना हा तर लिंबू तरी लाव हा. आणि मोठी चपली तरी लाव बाबा. आता काय करणार, कोल्हापूरची चपलीला म्हणजे दिसताना आपल्याला चपली दिसली पाहिजे. खरंच नजर लागल्यावर त्रास होतो ना. बघ ना यार काय वाटतं माहिती, शप्पथ बघा ना, ह्यूज गाडी. हे बॉक्स नाही काय ते? आणि खरंच मित्रांनो बघा ना, 12:45 होत आलाय आणि कौशिकदा रविदा दोघंही थांबलेत बाईक बनेपर्यंत. आज ॲक्च्युली वीकडे होता म्हणून जास्त लोक येऊ शकली नाही, पण असतात यार, सगळे असतात, बसतात, टाइमपास करतात. पण आज 12:45 पर्यंत ही लोक लिटरली आपण गाडी करत होतो. आणि माझ्या बाईकला ना खूप वेळ असं झालंय, 12:45 12:30 मी असाच गेलो घरी. ही पण हिरकंडने पण रेकॉर्ड तोडला. शेवटी आज 12:45 झालेच. ही साईडून हा व्ह्यू आहे, हा बघून घ्या. पुढून पण गाडी बाप वाटते, पाठून पण बापच बाप वाटते. थँक्यू रविदा, एक नंबर खरंच, खूप बाप. हे किती वेळा थँक्यू बोलू असं झालंय. सेम तुझ्याकडून जे इन्स्टॉल केलेलं ना, बस मजा येणार आहे. ही गाडी डिस्प्लेला ठेवतो मी इथे, डिस्प्ले ठेवतो इथे गाडी. कौशिदा थँक्यू यार, खरंच. काय बोलता? ऑफिशियल आता वाजलाय 1 वाजायला आलाय. आम्ही काहीतरी 2 वाजता काम सुरू केलेलं दुपारी. बरोबर 11 तास झालेत आम्हाला. 11 तास एकाच बाईकवरती एवढं काम केलंय रविदाने आज, खरंच हॅट्स ऑफ. चल लॉक लावलं ना रे. ठिकाणी येतो मी लगेच जेवून. जोपर्यंत आराम कर. चल जा, बाय बाय, भेटूया. काळजी घ्या. मस्त आली गाडी. उद्या परवा भेटूया. कसं ठरले? हां चल बाय. आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. 2 वाजलेत आणि बिचार रविदाने खतरनाक हे केलं यार आज. खरंच काय वाटतंय बघा ना गाडी, इथं बघूनच बघा ना हिरकणी काय वाटतंय बाईक यार. शंभूच्या वाजला. तर बस आता लाईक शेअर सबस्क्राईब करा फटाफट. ज्यांच्याकडे नवीन आयटेक्स आहे त्यांनी प्लीज रविदाला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे बाकीच्या तर गाड्या आहेत, पण नवीन आयटेक्स कोणाला समजत नसेल कशी सजवायचे काय करायचे, कॉन्टॅक्ट टू रविदा. बस तिकडे तुम्हाला आरामात कळेल. आणि नाही तर मला कॉन्टॅक्ट करा, मी सांगेनच तुम्हाला. कारण की रविदाला कॉन्टॅक्ट करायचा ना, आरामात 2 मिनिटात मी घरपोच तुम्हाला करू शकतो आरामात फुल. आता जेवलो मस्त, वहिनीने जेवण केलं, जेवलो मस्त, झोपूया आता. सकाळी परत आपलं काम बिम आहेच, पण हिरकणीचं काम खूप बाकी आहे, त्यामुळे आपण ते बघत राहा. हिरकणी काय होईल माहिती आहे. बस बाय बाय, गुड नाईट अँड शुभरात्री. बाय बाय रायडर्स.